नमस्कार, मी रेणुकादास मुळे, MH28 न्यूज लाईव्हचा संपादक या नात्यांनी तुम्हा सर्व प्रेक्षकांचं आपल्या या आजच्या थेट भेट सदरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। थेट भेट हे सदर काही विशिष्ट व्यक्तींचा संवाद त्यांच्याशी साधण्यासाठी आपण सुरू केलेला आहे। काहीतरी वेगळं आगळं वेगळं करणारे जे लोक आहेत त्यांचं मनोगत जाणून त्यांचा प्रवास समजून घेण्याची जी एक आपली जिज्ञासा असते, जो एक आपला प्रयत्न आहे, तो या थेट भेट मधून आपण करत असतो। आज आपण चिखलीमधील रहिवासी, सामाजिक राजकीय ग्रंथालय चळवळीच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे आणि एक शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून जे ओळखले जातात सुनील भाऊ वायाळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शारदाताई वायाळ, या दोघांच्याकडे आपण आलो आहोत। आणि निमित्त आहे हे या वायाळ दाम्पत्यांनी अतिशय कठीण आणि दुर्मिळ समजल्या जाणारी अशी कैलास मानसरोवर यात्रा की जी देशाच्या बाहेर जाऊन करावी लागते, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून हे दाम्पत्य स्वगृही परतला आहे परवाच। आणि या यात्रेबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचा प्रवास किंवा एकूणच कैलास मानसरोवराच्या बद्दलच्या आपल्या काही जिज्ञासा असतील त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण आज वायाळ दाम्पत्याच्या भेटीसाठी आलो आहोत। मी सर्वप्रथम MH28 न्यूज लाईव्हच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो की आपण ही अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारी आणि यात्रा ही यशस्वीपणे पूर्ण केली, त्याबद्दल तुम्हा दोघांचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। प्रेक्षक हो मंडळी, वायाळ दाम्पत्याबद्दल मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो संवाद सुरू करायच्या अगोदरच, की त्यांनी जी ही कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली आहे ही काही त्यांच्या आयुष्यातली पहिली तीर्थयात्रा नाहीये। यापूर्वी सुद्धा गेल्या दोन वेळा बहुतेक नर्मदा परिक्रमा की जी देश पातळीवर अतिशय खडतर आणि कठीण यात्रा समजली जाते, ती सुद्धा त्यांनी अतिशय यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे। आणि त्यांचा पुढचा टप्पा म्हणजे हा कैलास मानसरोवर यात्रेचा हा दुसरा टप्पा त्यांनी या निमित्ताने पार केलेला आहे। ही पार्श्वभूमी या दोघांची आहे ती सांगणं मला या ठिकाणी आवश्यक वाटलं, म्हणून मी पहिल्यांदा ती गोष्ट तुम्हाला सांगून दिलेली आहे। तर सुनील भाऊ, आपण जी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली, तत्पूर्वी आपण नर्मदा परिक्रमा सुद्धा यात्रा पूर्ण केलेली आहे। आणि कदाचित मी जर चुकत नसेल तर ह्या दोन्ही यात्रा केलेले दाम्पत्य चिखली मधले एकमेव तुम्ही असाल। काही कल्पना नाही, पण असं असेल तर आम्ही नक्कीच। कारण माझ्या माहितीत तरी बांधवांनो, काही लोकांनी नर्मदा परिक्रमा केली असणार, काही लोकांनी कैलास मानसरोवर यात्रा केली असणार। नक्कीच माझ्या माहितीनुसार दादासाहेब गोंद्रे त्यांनी कैलास मानसरोवर केलं होतं। नर्मदा परिक्रमा चिखलीत 1-2 जणांनी केलेली आहे असं माझ्या माहितीत आहे। परंतु या दोन्ही यात्रा केलेले तुम्हीच आहात ही मात्र गोष्ट मला या ठिकाणी खात्रीनिशी सांगावीशी वाटते। त्याबद्दल एक वेगळा योगायोग हा तुमच्या दाम्पत्याच्या बाबतीमध्ये आहे, त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा विशेष अभिनंदन मी या निमित्ताने करतो। आणि माझा प्रश्न उत्तराला किंवा आपल्या संवादाला सुरू करतानाचा माझा पहिला प्रश्न असा आहे की बरेच जण पर्यटन या दृष्टीने प्रवास करत असतात, तो सुद्धा एक आनंद घेण्याचा भाग आहे, आपण नाकारायला नको। मात्र एक पिकनिक म्हणून केलेला प्रवास किंवा पर्यटन हे वेगळं आणि धार्मिक पर्यटन हे वेगळं। तर मुळात या दोन्हीमध्ये तुम्ही काय फरक करू इच्छिता, किंवा याच्यातली जी वेगळेपण आहे, जे धार्मिक आस्था घेऊन आपण प्रवास करतो, तीर्थयात्रा ज्याला आपण आपल्या परंपरेनुसार म्हणतो, ती वेगळी कशी आहे? तुम्ही म्हटल्याप्रमाणे पर्यटन अलग आणि धार्मिक यात्रा अलग, हे निश्चित दोन भाग अलग अलग आहे। धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर तिथली आस्था, आपली संस्कृती अतिशय उज्ज्वल आहे। त्या संस्कृतीने परंपरेने ह्या ज्या यात्रा आपल्याकडे आलेल्या आहेत आणि अनादी काळापासून साधू संतांनी केलेल्या आहे,
स्वतः ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, मुक्ताबाई यांनी सुद्धा तीर्थयात्रा केल्याचा उल्लेख आहे. तर स्वतः आहे. भगवंत असूनही पण त्याच्यातला फरक असा आहे की पर्यटन स्थळावर जे जातात ते मौज मस्ती करायला जातात. अच्छा. इकडच्या धकाधकीच्या जीवनातून आनंद व्यक्त करण्यासाठी ते जातात. तिथे चंगळवाद असतो. हा. आणि धार्मिक ठिकाणी एक आस्था परंपरा आहे आपल्या, त्याच्यामुळे तिथलं पावित्र्यता ठेवून तिथे जाऊन दर्शन पूजन करून तिथून पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन परत यायचं असतं. तिथलं पावित्र्य जपायचं असतं. हा दोन्हीतला फरक आहे. वा, खूप अतिशय समर्पक शब्दामध्ये सुनील भाऊंनी एक पर्यटन आणि धार्मिक तीर्थस्थळांची यात्रा यामधला सूक्ष्म भेद शब्दरूपातून व्यक्त केलेला आहे. मला अपेक्षा आहे की आपल्या सर्वांना तो नक्कीच चांगल्या पद्धतीने समजलेला असणार. भाऊ, धार्मिक जे आपण तीर्थयात्रा करतो ती आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये चालत आलेली पूर्वापार परंपराच आहे. आधुनिक काळामध्ये या बदललेल्या युगामध्ये वातावरणामध्ये काही बदल काळानुरूप झालेले आहेत. निश्चितच. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर यात्रेला जातानाची काही पूर्वतयारी असेल, यात्रेच्या ठिकाणी बदललेल्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला काही आपल्या नियोजनामध्ये आपल्या प्रवासामध्ये करावे लागणारे बदल असतील, तर असं काही तुम्हाला अनुभवाला आलं का? हो, निश्चित. पूर्वीच्या काळी नर्मदे परिक्रमेचा सांगतो आम्ही, आमचे गुरु महाराज जाऊन आले किंवा ज्या ऋषीमुनींनी केलाय तो अतिशय कठीण काळ होता. तेव्हा तितके सुविधा नव्हत्या. आताच्या काळात मात्र परिक्रमा करणाऱ्या साधकांसाठी किंवा त्या यात्रेकरूंसाठी खूप चांगल्या सुविधा जनतेने केलेल्या आहे. काही ठिकाणी सरकारनं सुद्धा चांगले रस्ते वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं कदाचित आता तिथे जाणाऱ्यांची संख्या पण वाढलेली आहे. कारण की पूर्वीच्या काळी जे दुर्गम परिस्थिती होती, दुर्मिळता होती, की साधनांचा अभाव होता, अतिशय खडतर होतं. त्याच्यात आता सोपेपणा आला, सुविधा वाढल्या, सुलभता झाली, त्याच्यामुळे संख्या कदाचित त्यामुळे वाढली असावी. पण त्यातला जो आनंद होता तो विशेष होता. आता सुविधा वाढल्यामुळं, गर्दा वाढल्यामुळं त्याच्यातला तो आनंद मात्र लुप्त झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता फार महत्वाच्या गोष्टीवर सुनील भाऊंनी मार्मिकपणे बोट ठेवलेला आहे की पूर्वीच्या काळातलं जे खडतर परिस्थिती होती, यात्रा करणे म्हणजे मावंद घालणे, यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर मावंद घालणे हा जो पूर्वीपासूनचा आपला एक प्रकार आहे, प्रघात आहे, तो याचाच भाग होता की तो व्यक्ती जिवंतपणे घरी परत आला तर त्याचाही एक आनंदोत्सव आणि त्यांनी देवदर्शन घेतल्याबद्दल सर्वांना त्या याचा प्रसादाचा लाभ असा दुहेरी उद्देश त्या मावंदामध्ये होता. म्हणूनच आताच्या आणि पहिल्या परिस्थितीमध्ये नक्कीच फरक आहे. परंतु तुम्ही जे सांगितलं की सुविधा वाढल्या, सुलभता याच्यामध्ये आली आणि त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे. धार्मिक पर्यटन असंच मी शब्द सध्या वापरतो कारण शेवटी पर्यटनच आहे ते. प्रकारे जरी आपण तीर्थ म्हणजे धार्मिक भावना त्याच्या मागे जरी असली तरी तो एक प्रवास आहे. आणि यामधून सुद्धा प्रेक्षक हो, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही ठिकठिकाणी होत असते. जे जे धार्मिक तीर्थस्थळ आहेत त्या ठिकाणी रोजगाराला चालना मिळते, पैसा खेळतो, जिथून तो प्रवासी निघतो तिथपासून तर तो यात्रा करून घरी परत येईपर्यंत एक अर्थचक्र हे फिरत असतं. या अर्थचक्रासोबतच एक भारतीय संस्कृतीचं सुद्धा चक्र फिरत असतं आणि ते चक्र कशा पद्धतीनं फिरतं ते आपण समजून घेण्याचा एक थोडक्यातला प्रयत्न आपण सुनील भाऊशी आणि शारदा बहिणीशी गप्पा मारताना आज करूयात. एक आपल्या हिंदू धर्मामध्ये पती आणि पत्नी ही संसार रथाची दोन चाकं असतात आणि पतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पत्नीचा अर्धा वाटा निश्चितच असतो. किंबहुना एखादं पुण्यकर्म पतीने जरी केलं नसेल आणि पत्नीने जर केलं तर त्याचा लाभ हा पतीला ऑटोमॅटिकली मिळतो. हा एक आपल्यासाठी बेनिफिट आहे. परंतु ताई, तुम्ही सुद्धा अगदी समरस होऊन ह्या यात्रेमध्ये सहभागी झालात आणि पतीसोबत यात्रा करणं, आपल्या जीवन ज्या व्यक्तीसोबत आपण जीवनाची वाटचाल करत आहोत त्याच्यासोबत धार्मिक तीर्थस्थळाचा सुद्धा आपण लाभ दर्शन घेणं हा एक चांगला योग
तुमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? नाही, मी माझं भाग्यच समजेल. मला जोडीनं मला परिक्रमा पण झाली, हो. मानस सरोवराची पण यात्रा झाली. अच्छा, तर सौभाग्यच आहे. सौभाग्यच आहे. नक्कीच अशी प्रत्येक सौभाग्यवतीची एक मनोकामना असते की असा योग प्रत्येकीच्या वाट्याला यावा, आणि तो शारदाताईंच्या वाट्याला आलेला आहे. ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. आपल्यासाठी सुद्धा ही एक अभिनंदनाची गोष्ट नक्कीच आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही म्हणजे मुळात जो यात्रेचा मुख्य केंद्रबिंदू आहे, कैलास पर्वत आणि मानस सरोवर हे अशा ठिकाणी आहे. आपण मगाशी बोलताना थोडीशी आपण चर्चा केली, तेव्हा तुमच्या याच्यातून कळलं मला की त्याचं लोकेशन जे आहे ते एक वेगळ्याच प्रकारच्या परिस्थितीमध्ये आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. कैलास मानस सरोवर हे तिबेट आणि चीनच्या सीमेवर आहे. तसं तिबेट जे आहे तिबेटला चीनने अनधिकृतरित्या आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. तर आम्ही काठमांडूवरून नेपाळमध्ये प्रवेश केला. काठमांडू येथे विमानमार्गे, विमानाने, मुंबईवरून विमानाने आम्ही काठमांडूला गेलो. काठमांडूवरून मग इथल्या ट्रॅव्हल कंपनीने तिथल्या याच्याशी टायअप केलेलं असतं, नेपाळच्या यांच्याशी, आणि नेपाळवाली मग तिबेटवाल्यांशी करतात टायअप. असे तिन्ही मिळून ही यात्रा चालते. मग आम्ही तिथून छोट्या गाडीने, कारण की ते खूप डोंगराचा रस्ता असल्यामुळं छोट्या छोट्या बस 12-14 सीटर त्याने आम्ही तिबेटमध्ये गेलो. आणि ते एकदम तिकडे नेत नाही ते, कारण की उंचीवर जसं जसं आपण उंचीवर समुद्र सपाटीपासून मग ते आपल्याला एक दिवस मुक्काम करायला होतात, कारण की तिथल्या वातावरणात आपण समरस झालो पाहिजे. मग 15,000 फूट उंचीवर, मग 16,000, 17,000, 18,000, आणि तो अतिशय घाटाचा रस्ता असल्यामुळं तिथे 100-200 किलोमीटर जायला 7 ते 8 तास लागतात. इतके घाट वळणाचे रस्ते आणि निसर्गाच्या याच्यामुळं तिथं नेहमी भूस्खलन चालू असतं फार मोठ्या प्रमाणावर. तर ते रस्ते अतिशय खराब झालेले असतात, त्याच्यातून ते वाट काढत काढत पुढे जावं लागतं. आणि प्रत्येक हाईटवर ते आपल्याला तिथं त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो. तिथे गेल्यानंतर रोज टेस्ट सुद्धा होती, तुमची मेडिकल टेस्ट होती, ऑक्सिजनची लेव्हल पाहिली जाते. तर त्याच्यामुळं त्याला वयाची मर्यादा आहे. 70 वर्षाच्या आतच ती कैलास मानस सरोवरची यात्रा करता येते. 70 वर्ष वयानंतर तुमची फिटनेस किती जरी असलं तरी त्याला एज लिमिट आहे, नंतर ते करू देत नाही. आणि BP, शुगर, बायपास झालेलं या गोष्टी त्याला चालत नाही, त्याला तिथं परवानगी नाही. आणि ते खरं पण आहे की, कारण की ते अतिशय खडतर आहे, तिथं तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं ते असं ते आहे. या यात्रेमध्ये तुम्ही एवढं सांगितलं की अशा प्रकारे खबरदारी, दक्षता घेतली जाते, काळजी घेतली जाते. काही म्हणजे प्रवासी जे असतात, प्रवास करणारे, तर मेडिकल चेकअप केल्या जातच आहे. तर काही खबरदारीचा उपाय म्हणून काही औषधी गोळ्या काही देतात का सोबत? हो, तिथं ऑक्सिजनचे आपल्याला इकडे आपण भरपूर ऑक्सिजन मध्ये राहतो आपल्या भागातले लोक, आणि तिथं ऑक्सिजनची अतिशय दुर्मिळता असते. थंडी सुद्धा 5 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री सेल्सिअस असते थंडी तिकडे. आणि आपल्याला त्याची पण सवय नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारे लोक आहे, आपल्याला इतक्या कमी थंडीत राहणे सवय नाही. ती सवय करून घेणे, आणि ऑक्सिजनची मात्रा अतिशय कमी होऊन जाते. म्हणजे साधारणतः आमच्या सोबत 40-42 लोक होतो आम्ही. त्यातल्या 15 ते 16 जणांना वेळेवर यात्रा रद्द करावी लागली त्यांची. त्यांनी फक्त मानस सरोवराचंच दर्शन घेतलं त्यांनी, आणि कैलासाचं होऊ शकलं नाही, कारण की त्यांची ऑक्सिजनची लेवलच पुरली नाही, त्यांच्या म्हणजे शरीराने साथ दिली नाही. आमच्या सोबतच्या एका बाईला तर तिला ते पूर्णच वापस यावं लागलं, ताबडतोब खालच्या बेसवर यावं लागतं त्यांना. आणि ज्यांनी काहीतरी प्रयत्न करून पाहिला त्यांनी, पण त्यांना रस्त्यातच पुन्हा भयंकर त्रास झाला, तर रस्त्यातून त्यांना ॲम्ब्युलन्सनी परत न्यावं लागलं खाली. आणि ते अतिशय कठीण, ॲम्ब्युलन्स यायला 5-5, 6-6 तास लागतात, आणि अतिशय खर्चिक. 11 किलोमीटर जाण्याचे त्यांना 15,000 रुपये द्यावे लागले 11 किलोमीटरच्या ॲम्ब्युलन्ससाठी. आणि अतिशय ते, आणि तिथे ऑक्सिजन कधी कमी होईल वातावरणातला ते कोणीच सांगू शकत नाही.
ते पटकन या गोष्टी घडतात. आणि चढाचा रस्ता आहे पूर्ण, चढणे त्याच्यासोबत याचा बेस कॅम्प कुठे आहे, कुठून सुरू होता हा प्रवास? हे म्हणजे तशी तर मग ही यात्रा आपल्यासाठी काठमांडू पासूनच सुरू झालेली असती. मग पहिले तिबेट आणि काठमांडूच्या सीमेवर एका ठिकाणी मुक्काम असतो आधी. मी सांगितल्याप्रमाणे ते टप्प्याटप्प्यावर मुक्काम करून घेतात. मग न्यालम नावाचं ठिकाण आहे, मग सागा आहे, आणि मग परिक्रमेतले ही जी 54 किलोमीटरची परिक्रमा आहे कैलास पर्वताची, या 2 भाग आहे. आधी काय आपण मानस सरोवराला जातो. मानस सरोवर म्हणजे स्वतः ब्रह्माजींनी निर्माण केलेलं हे सरोवर आहे. त्याच्यात भगवान श्री विष्णू त्या सरोवरातल्या कमळावर आराम करतायत अशी एक संकल्पना आहे. आणि त्याच्या बाजूलाच कैलास पर्वतात शिव भगवान त्यांच्या परिवारासहित आहेत असं विद्यमान आहे, अशी एक मान्यता आहे. त्याच्यामुळं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही प्रमुख ज्या देवता आहे आपल्या धर्माच्या, ही सृष्टी जी मानते ज्याच्यावर चालते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे तिन्ही देवता तिथं आहेत, वास करतात असं मानलं जातं. हे तिन्ही तिथं आहेत. मग तर मानस सरोवराचं आपण मानस सरोवरापर्यंत जातो, ते सुद्धा 17,000 फूट उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून. ते बसने असतं. तर तिथं जातो आपण. 2 वर्षापर्यंत तिथं प्रत्यक्ष सरोवरात जाऊन स्नान करण्याची परवानगी होती, पण चीन सरकारनं आता त्याच्यावर बंदी घातलेली आहे. कारण की त्यात काही चुका आपले यात्रेकरूंची आहे की आपल्या यात्रेकरूंना जी घाणेरडी सवय आहे की ते कपडे टाकणे, घाण करणे, साबण लावणे, नको त्या वस्तू तिथे टाकणे. त्याच्यामुळं ते, आणि खरोखर अतिशय पवित्र जल आहे ते आपल्यासाठी, याच्यासाठी. देव स्वतः ईश्वर निर्मित आहे. इतकं सुंदर आणि नितळ पाणी आम्ही जगात कुठेही पाहिलं नाही. अतिशय नितळ, सुंदर, स्वच्छ असं ते पाणी. मग आम्ही बकेटनी बाहेर पाणी घेऊन आम्ही स्नान केलं, त्याचं पूजन, जलाचं पूजन केलं, आणि मग बाहेर बकेट घेऊन त्या पवित्र जलाने आम्ही स्नान केलं. आणि मग त्याची जी परिक्रमा आहे ती बसनीच केली, पायी करू देत नाही ते आता. लोक असे प्रकार करत असल्यामुळं मग बसनीच त्याची साधारणतः 115 किलोमीटरची ती हे झाली परिक्रमा. 115 किलोमीटरचा व्यास आहे त्याचा. त्याची परिक्रमा झाली. त्याच्या शेजारी लागून राक्षस ताल आहे. असं म्हणतात की दोन्ही देवाचे भक्त होते. राक्षसांनी सुद्धा देवाची चांगली भक्ती केलेली. रावण त्याचं चांगलं असं उदाहरण आहे की रावणा इतका फार मोठा शिवभक्त साधक या पृथ्वी तलावर होऊन गेला नाही, तर त्यांनी तिथे साधना केलेली आहे. त्याचं असं आहे की ते पाणी एकदम खारं आहे. दोन्ही शेजारीच आहे, पण याचं पाणी गोड आहे आणि त्याचं पाणी खारं आहे. याच्यात अनेक विविध जलचर आहेत, पक्षी आहेत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं जलचर नाही, पक्षी ते जात नाही तिकडे. आणि हे शांत आहे. त्याच्यात प्रचंड लाटा आहेत, म्हणजे राक्षसी प्रवृत्ती दिसते त्या पाण्याची. असे अनुभव आहे. इथला प्रत्यक्ष अनुभव आम्हाला घेता आला. हे झालं मानस सरोवराबद्दल तुम्ही सविस्तरपणे सांगितलं. आता कैलास, नंतर मग कैलासाकडे जातो. मग कैलासाकडे प्रवास आपला सुरू होतो. मग यमद्वारापासून ही परिक्रमा सुरू होते, त्याला यमद्वार म्हणतात. यमद्वार अशी एक आख्यायिका आहे की बा पांडव जेव्हा निघाले स्वर्गारोहणाला, तर धर्म ते पुत्र होता त्यांच्यासोबत, तर ते पांडव तर सगळे अलीकडेच पडले असं म्हणतात. शेवटी युधिष्ठिर धर्मराजाच ते पलीकडे जाऊ शकले. तर त्या मान्यतेप्रमाणे आम्ही त्या यमद्वारातून परिक्रमा सुरू केली. पूर्वजांचं पूजन करतात तिथे, आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. असं म्हणतात की बा ती परिक्रमा केल्यानंतर आपले जे पूर्वज आहेत त्यांना मुक्ती मिळते. त्याच्यामुळे आम्ही याचं परंपरेप्रमाणे आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं आणि तिथून ती परिक्रमा सुरू झाली. पहिल्या दिवशी साधारणतः 12 किलोमीटरचा एक प्रवास असतो. तिथले छोटे छोटे टप्पे. इकडचं 50-60 किलोमीटर म्हणजे तिकडचं 12 किलोमीटर. मग 12 किलोमीटरवर पहिला मुक्काम असतो. तिथं आम्ही मुक्काम केला. तिथून पुन्हा सकाळीच निघून बिलकुल तो दुसऱ्या दिवशीचा टप्पा अतिशय कठीण असतो. 60 डिग्री मध्ये तो सरळ चढाई करायची असते आणि सरळच खाली उतरायचं असतं, म्हणजे असं एकदम तीव्र उतारावरून. आणि तिथं ऑक्सिजनची लेवल अजून कमी असतं. ते 19,500 फुटावरचं ते ठिकाण, डोलमा पास नावाचं ठिकाण. आणि प्रत्येक याच्यातून प्रत्येक टप्प्यावरून आपल्याला कैलासाचं दर्शन होत असतं.
वेगवेगळ्या अँगल. वेगवेगळे अँगल, 4 फेस म्हणतात त्याला, अच्छा. 4 मुख हो. याचे कैलासाचे. बर. तर पहिल्या दिवशी सुद्धा आमचं चांगलं त्याला आमचं सद्भाग्य असं की बा वातावरणामुळे बऱ्याच लोकांना त्याचं दर्शन होत नाही, कारण की आभाळ येतं, ढग येतात आणि ते झाकले जातं, मग हो. पाणी असतो, बर्फ पडतं. हो. पण आम्ही मात्र सुदैवाने आलो की पहिल्या दिवशी सुद्धा आमचं चांगलं दर्शन झालं. आणि दुसऱ्या दिवशी अतिशय दुर्मिळ जे आहे हा. ते त्या अँगल मधूनच फक्त तो गोल्डन फेस दिसतो आपल्याला. अच्छा. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हा. काही क्षण हा. ते पूर्ण सोन्यासारखं होऊन जातं. तो जो कैलासाचा पर्वत आहे, अक्षरशः जसं काही सोनच टाकलं त्याच्यावर, ते सूर्याचे किरण त्याच्यावर पडणे आणि त्याला ते पिवळेपणा, झळाळी, सोन्या सुवर्णमय ते सुद्धा अनुभव आम्हाला तो तर खूप दुर्मिळ अनुभव आहे. हिला जास्त पाहायला मिळाला. बरं. ही थोडी महाराज हे आणि आमच्या हा, सोबत महाराज. एक रामदास महाराज होते. हो. नर्मदा परिक्रमेच्या वाटेवर त्यांचा आश्रम 42 आहे. जणातून आम्हाला दोघांना दिसलं. बरं. 42 जणांमधून म्हणजे असं सगळ्यांना दिसत नाही ते. सगळ्यांना त्याचं सुद्धा भाग्य असावं का बरं. काहीतरी. ते अतिशय सुंदर ते पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मग आपण त्याच्या पुढे येतो. मग ते आपण खडी चढाई करतो, हा. 7-8 किलोमीटरची हा. उंच. आणि मग त्याच्यावर उभं राहून ते जे आहे हा. डोलमा पास, हा, हा. तर तिथून सुद्धा एक फेस दिसतो आपल्याला. अच्छा. तो शुभ्रच असतो, तो शुभ्र हो, आहे हो. पुन्हा. आणि मग ते त्याच्या बाजूलाच गौरी गणेश कुंड आहे, गौरी कुंड आहे. अच्छा. ज्याला पार्वती मातेचं स्नानासाठी तयार केलं हा, होतं हा. असं मान्यता आहे. त्या कुंडाचं दर्शन घेऊन मग पुढे प्रवास झाला. मग हा दुसरा मुक्काम. बर. तिसऱ्या दिवशी पुन्हा एक मुक्काम असतो, म्हणजे दुसरा मुक्काम. तो 12 किलोमीटर. पहिल्या दिवशी 12, दुसरा 22 आहे. 12-22. हा, हा. आणि मग तिसऱ्या दिवशी 12 किलोमीटर पुन्हा. अच्छा. तर म्हणजे कैलास पर्वताला पूर्ण आपण प्रदक्षिणा या 3 दिवसामध्ये घातल्या हो, जातात. हो, 3 दिवसामध्ये. आणि त्या वाटेवर असणारे जे जे धार्मिक स्थळ असतील हा. त्याचंही दर्शन. तिकडं म्हणजे असं मंदिर वगैरे काही नाही नाही. का? आपल्या इकडे सारखं मंदिर नाहीये. त्या कैलासाची डोंगराळ प्रदेश आहे परिक्रमा, सगळा. हा, डोंगराळ आहे. आणि निर्जन भाग असेल. अतिशय निर्जन, कारण की हा. ते फक्त 90 ते 100 दिवस उघडं असतं. इतर अच्छा. वेळी तिथं सतत बर्फ असतो. हो. तर या 90-100 दिवसात जितके उघडे त्याच्याच काळात ही परिक्रमा होते. सगळ्या जगातून पर्यटक तिथे येतात. अच्छा, अच्छा. त्याची मान्यता अशी, हिंदू, हा. बौद्ध धर्म, आणि जैन. बोन धर्म, बोन म्हणून एक धर्म आहे तिबेट आणि चीन मध्ये, ते सुद्धा फार असते, त्याची परिक्रमा करतात. आणि जैन धर्माचे लोक सुद्धा तिथे येतात. हा. जैनांचे जे तीर्थंकर होते ऋषभदेव, हो. तर त्यांची ती मोक्षस्थळी राहिलेली पहिले सुद्धा तीर्थंकर. मानतात. हा, पहिले तीर्थंकर. तर तेही खूप मानतात त्याला. हो. त्याचं थोडं पलीकडून अष्टपाद म्हणून ठिकाण आहे, हो. थोडं बाजूला आहे. हो. तर तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो. अच्छा, अच्छा. हा, अष्टपाद म्हणून ते यात्रेत समाविष्ट नव्हतं या, अच्छा. पण आम्ही विशेष मग योजना करून गाडी करून गेलो तिकडे आणि त्या अष्टपादाचंही दर्शन करून आलो. तर अशी चारी धर्माची अतिशय चांगली मान्यता आहे. याशिवाय अनेक लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे, हा. की जे परधर्मी आहे ते सुद्धा परदेशी लोक आमच्या सोबत होते, की त्यांना विदेशी, उत्सुकता आहे. युरोपियन काही. हा, युरोपियन लोक सुद्धा विशेष आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे की एव्हरेस्ट पेक्षा हा छोटा आहे उंचीला, कैलास. पण एव्हरेस्टवर खूप आतापर्यंत हे गेले, सर गिर्यारोहण केले. हा. पण कैलासावर अजून आतापर्यंत कोणी जाऊ शकलेलं नाही. त्याच्याबद्दल सुद्धा अनेक लोकांचे काही समज किंवा त्याच्या- कथा प्रचलित आहे. त्याच्याबद्दल असं आहे की स्वतः नासानी त्याच्यासाठी अतिशय आग्रहपूर्वक प्रयत्न केला, रिसर्चच्या दृष्टीने. हो. त्यांना रिसर्च करायचं होतं, पण त्यांची सुद्धा टीम ठराविक उंचीनंतर गेल्यानंतर ती फेल झाली. त्याच्यानंतर रशियाने विशेष प्रयत्न हो. केला, तर त्यांची सुद्धा टीम फेल झाली. हो. त्याच्यानंतर चीनने अतिशय अट्टहासानं ते करण्याचा प्रयत्न केला, चीनच्या तर ताब्यातच आहे आता ते. हा. किंवा हे काय आहे. पण त्यांना सुद्धा अपयश आलं. काही त्यांनी हेलिकॉप्टर सुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला, हेलिकॉप्टर सुद्धा बंद पडला. हो, अक्षरशः तिथून हो. ठराविक उंचीवर गेल्यावर हो. हेलिकॉप्टरनी काम करणंच बंद हो. केलं. असं आम्ही स्वतः वाचलं त्याच्याबद्दल, हो. किंवा ही त्याच्या मागची आख्यायिका आहे, हो. किंवा कदाचित असावं किंवा भगवान दैवी. शिव विद्यमान आहे, किंवा तिच्यावर नको बा तुमचा त्रास प्रभाव, नको आम्हाला. शक्तीचा प्रभाव कदाचित असतो. त्या शक्तीचा प्रभाव असू शकतो, किंवा नाही तर माणसाला सवय सगळीकडे जाऊन हो. येण्याची, बिलकुल. सगळ्या ठिकाणी त्याचं अनालिसिस करायची एक सवय लागलेली आहे आणि आपल्याला. आपला शिक्का उमटवण्यासाठी हे. तर भगवान शिवानी मात्र तिथं आतापर्यंत कोणाला परवानगी दिलेली नाहीये. त्याच्यामुळे त्यातले रहस्य समजा आपण फक्त दुरूनच दर्शन घेऊन अनुभवण्याचेच आहे ते. अच्छा. हा. किती दिवसाचा हा पूर्ण आपला प्रवास होता? आमचा हा 16 दिवसाचा प्रवास होता. 16 दिवसाचा प्रवास झाला. म्हणजे
कैलास मानसरोवर धरून कैलास मानसरोवरला एक मुक्काम हा. आणि 4 मुक्काम इकडे कैलास पर्वताचे. अच्छा, मानसरोवरला एक मुक्काम, हा, हा. 4 मुक्काम कैलास सरोवर, 5 आणि आणि रस्त्याचे काठमांडू मुक्काम ते अलग. आणि ते हा, मधलं ते भाग. बाकी हा. अलग अलग. अच्छा अच्छा. प्रत्यक्ष गंगा कैलासावरून उतरताना ती सुद्धा आपल्याला दिसते. अच्छा, हो. गंगोत्री. गंगेचा उगम कैलासावरून झालेला हो. आहे. त्याचा स्पष्ट आपल्याला धारा दिसते, सगळ्यांना अच्छा, दिसते. अच्छा. असं काय बाजूला नंदी, एका पहाडाचा आकार बरोबर नंदी सारखा आहे, जसं नंदी हो, विराजमान हो, झालेला आहे हो. असं सुद्धा दिसतं. अच्छा अच्छा. हा, आता ते आहे प्रत्येकाचं आपापल्या भाग्यानुसार कोणाला तिथं ओम म्हटलेलं दिसतं, हो, उंचीवर गेल्यावर ते आपल्या बापाचं दिसतं. याच्यावर तिथं ते आपापल्या याचे आहे ते बरोबर. आहे. पण आमचं भाग्य असं की 3 दिवस ते खूप उघडं होतं, नाहीतर ते निसर्गाच्या कृपेमुळे बऱ्याच लोकांना तिथं जाऊन त्याचं दर्शन होत नाही. ढगाळ वातावरण, काही बर्फ वृष्टी होत असेल. तिथलं वैशिष्ट्य असं की त्याच्या बाजूला कैलासाच्या बाजूला कैलासापेक्षा उंच डोंगर आहे, पण त्याच्यावर बर्फ नाही. अरे बापरे. बिलकुल बर्फ नाही. बर. याच्यावर मात्र पूर्ण बर्फाने झाकलेला आहे कैलास, फक्त कैलास असा चमकतो स्फटिकासारखा. आजूबाजूला पूर्ण असं ते वेगळं दिसतं. हा, ते उघडे डोंगर आहे, उघडे बोर. अरे वा. आणि याच डोंगरावर मात्र बर्फ आहे. कुठून कसं काय? काहीच नाही. म्हणजे हा सृष्टीचा चमत्कार, सृष्टीचा चमत्कार आणि दैवी काहीतरी शक्तीचा त्याचा एक परिचय साक्षात्कार. दैवी शक्ती असल्याचा ते परिचय देतात. बरोबर आहे. अतिशय रंजक असं प्रवास वर्णन सुनील भाऊ आणि शारदाताईंनी तुम्हा सर्वांना हे ऐकवलेलं आहे. आपली सुद्धा, मला खात्री आहे, आपली सुद्धा एक उत्सुकता जागृत झाली असणार की मी सुद्धा कधी ना कधी कैलास मानसरोवराचं यात्रा करावी, दर्शन करावं, अशी तुम्हाला सुद्धा नक्कीच इच्छा व्यक्त तुमच्या मनात झालेली असणार. परमेश्वराच्या कृपेने तुमची ती मनोकामना नक्कीच पूर्ण हो, अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण एक या संवादाचा समारोप करण्यापूर्वी एक असं विचारू इच्छितो की तुम्ही कैलास मानसरोवरच्या आज परिक्रमा केलीत, यापूर्वी तुम्ही नर्मदा परिक्रमा केलीत. एक दांडगा अनुभव हा धार्मिक तीर्थस्थळांना भेटी देण्याचा, 21 वर्ष पायी पंढरपूरची वारी 21 वर्षापासून पायी सुनील भाऊंनी केलेली आहे, हे सुद्धा एक ते सांगण्यासारखी विशेष गोष्ट आहे. तर तुम्ही आता विषय आपला हा जो दुर्मिळ यात्रेचा होता, कैलास मानसरोवरच्या यात्रेचा आणि नर्मदा परिक्रमेचा, दोन्हीचा बाबतीमध्ये कॉमन गोष्टी थोड्या जुळवून तुम्ही काय सांगाल की ज्यांची कोणाची इच्छा आहे या यात्रा करण्याची, तर त्यांना काय टिप्स महत्वाच्या, काय सूचना तुम्ही द्याल? एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आमच्या हे लक्षात आलं की कैलास परिक्रमेला जायला आम्हाला उशीर झालेला आहे. खरं पाहिलं तर ह्या ज्या कठीण यात्रा आहे, जोपर्यंत तुमचं शरीर स्वस्थ आहे तोपर्यंतच करायला पाहिजे. दुर्दैवानं आपल्या धर्मात असं झालेलं आहे की देव हे उशिरा करायचे, करायचे, पण ते चूक आहे. माणसानं धार्मिक पहिल्यापासूनच असायला पाहिजे. आणि जे कठीण आहे, निदान कठीण तरी आधी केलं पाहिजे. म्हणजे आमच्यापेक्षा त्यांना जास्त आनंद आला असता. आता आमच्या सोबतच्या लोकांना बिचाऱ्यांना नाही करता आलं, ते तिथं रूमवर थांबावं लागलं. ते जर तरुणपणात आले असते तर आणखीन चांगलं राहिलं असतं. त्याच्यामुळं निदान नर्मदा परिक्रमा आणि कैलासाची परिक्रमा ह्या तरी तरुणपणातच केल्या पाहिजेत, त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि ते जीवनाला जास्त दिवस शिदोरी राहील ना. आता आमच्या सारखे रिटायर माणसाला काय गिरनारची परिक्रमा ती पण अतिशय कठीण आहे, ती पण तरुणपणातच केली पाहिजे. आणि तीर्थक्षेत्रात तर वारंवार जायलाच पाहिजे. मी तर म्हणतो बा, इतर ठिकाणी गेल्यापेक्षा ते लोणावळा, खंडाळा असे किंवा गोवा तिकडे गेल्यापेक्षा धार्मिक ठिकाणी गेलं पाहिजे. आणि एक अतिशय तुम्ही चांगला मुद्दा मांडला की याच्यातून अर्थकारण फिरतं. खरोखर आहे ते की आपण कोरोनाच्या काळात पाहिलं त्याचे खूप हाल झाले. बरेचसे गावं किंवा आता नेपाळ असेल ते लोक सांगत होते त्यांचं पूर्ण अर्थकारण पूर्ण पर्यटनावर आहे. आता आपण शेगावला जरी जातो का पंढरपूरला जातो तर बसचा प्रवास होतो, मग पाण्याची बॉटल विकत घेतो, नाश्ता करतो, तिथं हॉटेलवर जातो, प्रसाद घेतो, बॅग घेतो, तर पैसा फिरतो ना, पैसा फिरतो. आणि एक ते फार मोठी इंटरेस्टी आहे असं म्हणायला नाही. मी विशेषतः कैलास मानसरोवर जी यात्रा झाली याच्यासाठी मोदीजीचे मी विशेष आभार मानेल.
कारण की गेली 5 वर्ष झाली ती बंद होती. हो, बंद होती. चीनचे आणि आपले संबंध डोकलामवरून हो, गलवानवरून तणावाचे बिघडलेले निर्माण झाले होते. होते. ते त्यांनी भारतासाठी बंद करून टाकली होती. बाकी जगातल्या लोकांना येऊ देत चालू होते, पण होतं. भारतीय पर्यटकांना भारतीय बंदी होती. पण त्यांनी विशेष प्रयत्न करून ती सुरू करून घेतली आणि ही सुरू केल्यानंतर पहिले जाणारे आम्ही ठरलो. अरे वा, हे वा, आमचं वा. भाग्य आहे वा, वा, की वा. 5 वर्षाच्या बंदीनंतर जेव्हा ती सुरू झाली हो. तर आम्हाला त्यात हो, मला वाटतं तुम्ही मिळाली. फेसबुकवर त्याच्याबद्दल पोस्ट पण टाकली होती. आम्ही, हा. तर ते हा. आम्ही त्याच्यासाठी आणि स्वतः मोदीजी अतिशय धार्मिक हो, असल्यामुळं हो. ते या बारीक चिरीक गोष्टीवर चांगलं लक्ष ठेवून असतात. पुढच्या वर्षी त्याचा कोटाही वाढून मिळणार आहे. आता त्याचा कोटा देतात. यात्रेकरूंचा कोटा. यात्रेकरूंचा कोटा ते वाढवून देणार आहे. आणि कदाचित नितीन गडकरींनी जे सांगितलं की भारतातून ती सुरू होईल तर त्याचे प्रयत्न सुरू आहे त्यांचे. अच्छा. तर 2026-27 पर्यंत कदाचित आपल्याला भारतातून डायरेक्ट सुद्धा तिकडे जाता येईल चीनमध्ये म्हणजे बहुतेक कैलास मानसरोवर यात्रेला. भारतातून जर सुरू करायची असेल हा. तर बहुतेक गोरखपूर पासून किंवा असं जे नेपाळला लागून ते असलेला भाग आहे. आपला उत्तराखंडातून होईल ती सुरू. अच्छा, उत्तराखंडातून सुरू होईल. अच्छा, अच्छा. हा लिपुलेख म्हणून लिपुलेख आहे. हा, लिपुलेख हो. म्हणून भाग आहे. तिथून डायरेक्ट आपल्याला जाता येईल. म्हणजे याचा अर्थ आपला वेळही वाचेल आणि खर्च सुद्धा वाचेल अच्छा, अच्छा. आपला. आणि भारतातून डायरेक्ट तिकडे जाण्याचा एक आनंद अलगच काही राहील. बिलकुल, बिलकुल. तर निश्चित पुढच्या पिढीला भारताच्या मार्गाने कैलास मानसरोवर करायला मिळेल ही अतिशय आनंदाची बाब आहे. नितीनजीचं त्याच्यावर वारंवार येत असतं हो, हो. किंवा त्यांचा चांगला प्रयत्न आहे त्या बरोबर. बाबतीत. तसंही कदाचित होईल. आणि सगळ्यांनी या निदान नर्मदा परिक्रमा आणि कैलास मानसरोवर तरी तरुणपणातच केलं पाहिजे. त्याचा एक विशेष आनंद त्यांना लाभू शकतो असं वाटतं. अतिशय सुंदरपणे या यात्रेचं सार हे वाया दाम्पत्यांनी आपल्या समारोपाच्या शेवटच्या याच्या टप्प्यामध्ये व्यक्त केलेलं आहे की सुंदर आणि अतिशय पवित्र असं हे जे धार्मिक तीर्थस्थळांना भेट देण्याचा जो अनुभव आहे तो शक्यतोवर तारुण्यामध्येच घेतलेला अधिक चांगला आहे. आपल्या शारीरिक दृष्टीनं सुद्धा आणि आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाच्या दृष्टीनं सुद्धा तो अतिशय लाभदायक असा ठरेल हा आशावाद, हा विश्वास वाया दाम्पत्यांनी व्यक्त केला. नक्कीच तो व्यर्थ नाहीये. आपल्याला सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये त्याची अनुभूती आलेली असेल. ज्यांना आली नसेल त्यांना ती आली पाहिजे. त्यासाठी त्यांनी थोडं आत्मचिंतन सुद्धा करावं. आणि या सुनील भाऊ आणि शारदाताई यांच्याशी झालेल्या या अनौपचारिक गप्पातून त्यांनी मांडलेल्या या व्यक्त केलेल्या प्रवास वर्णनामधून जरी आपण बसल्या जागी तुम्हाला कैलास मानसरोवराचं यात्रा केल्याचं एक अनुभूती नक्कीच मिळाली असणार असं मला खात्री वाटते. पुन्हा नवीन त्यांनी जर काही अशा यात्रा केल्या तर ते आपण त्यांची नक्कीच भेट घेऊ आणि पुढच्या यात्रांचा सुद्धा असाच आपण वृत्तांत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुर्तास त्यांना या त्यांची ही जी यात्रा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आणि आपण आम्हाला जो वेळ दिलात, जो संवाद माझ्या माध्यमातून प्रेक्षकांशी साधलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. आम्ही धन्यवाद. MH28 चे आभारी आहोत. धन्यवाद.